चला तर कर्जतला वावंडलच्या बागान आंबाएटला आलो ना आम्ही. वाऱ्या पाण्याच्या आवरा नासारा झालाय का बघाच तुम्ही. आमच्या बापट्याचा आंब्यांचा लय नुकसान झालाय हो. किती आंबा कोसळला बघा. सगळं आंबा आम्ही एटला आलो होतो इथेशी. तर सगळी एटलू बिटलून आंबा दमलेली. तर इथेशी जेवायला घेतला होता. ते मस्त बिर्याणी सांगलेली ऑर्डरशीट दिली ती. तर बिर्याणी आणलेली. नाही शिरडूनचा भाऊ असलं ना का कामाचं काही टेन्शन नाही. त्यांचा काम लय फास्ट असतंय. आंबा बघा किती एटलन. खांडा घेतला मोठं मोठं. ते खांडाना ताकद तरी आहे का. हे बघ अरे रे 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 बघ घचरून पारल्या कोंबऱ्या होत्या. इंजेक्शनवाल्या कोंबऱ्या ना या बघा आंबा एटला आल्या सगळ्या. सगळी झाडा तुटली नाही बघा आंब्यांची. रास मुस्कान लिंबू बघा लिंबू. आवरा नुकसान झालाय तरी पुणे यांना झोकच खेळायचा आहे. व त्या आंब्यांवर 2-3 वेळा वास चालल्या ना तवरे गचटींशी पण ते आंबा बिंबा करून कारला व दांबल्या होत्या त्या पण धरती दर्शन असा. नाही कारण निताला कॅरेट जमलं नाही त्या बा पाटणी व कशा वायरा टांगल्या त्या नका कॅरेट खेचीत घेतल्या. म्हणजे त्या इथं रास आंबा गोला केलं होतं. पहिली एक मोठी रिक्षा आणली होती घराभरून. परत या आवरं साचलं होतं बघा. लोक व्हिडिओ टाकताना त्याच्यावर चर्चा. इंस्टाला व्हिडिओ बघताना लोकांचा ते बघ कोणचा पकडलाय त्याच्या विचार चर्चा झाली यांची बघा. टायमान दाम खात लईच जमल्या होत्या त्यानं. मग पेप्शा खावायला घेतल्या होत्या अशा त्याही. मी घेतल्या होता आंबा सोलाला का तर बरं घरा जाता बरं आंबा सोलो बिलून घेते आंबोशी तरी होईल ना. मग ये दिदूला आमच्या करायचे होते आंघोळ शावरमध्ये. तेव्हा साधा आणि मस्तपैकी पिशवी घेतली त्याला गोंड पारलं ना. मग घरी आलो 2-3 अशा भाकरी केल्या ना. 2-3 कोलब्या बनवल्या होत्या. त्या कोलब्या मस्त मोठ्या मोठ्या होत्या ना. त्या मस्त सोलून बनवलेल्या त्या मस्तच झालत्या.